हरे कृष्ण। मागच्या व्हिडिओत मी जिवंत असताना आत्मा का रडते याची माहिती दिली। ती व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळणार, तर जाऊन तुम्ही पाहू शकता। तर आजचा असा विषय आहे, मेल्यानंतर आत्मा का रडते, आत्म्याला कशाचा पछतावा होते आणि आपण आपल्या प्रियजनांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल, मुक्ती कशी मिळेल आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आज हे सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तेही गरुड पुराणानुसार। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आखरीला तुम्हाला अशी टीप देणार आहे जे तुम्ही भगवंताच्या अत्यंत जवळीक साधू शकाल। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला कोणतीही समस्या असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, मी त्याचं तुम्हाला समाधानकारक उत्तर देणार। तर आजचा असा विषय आहे, पहिली गोष्ट, माझ्या इथं काही लोक आले होते, म्हणजे माझेच काही रिश्तेदार आले होते। तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, आत्म्याला कोण पाहिलं? आम्ही तर नाही पाहिलं बाबा आत्म्याला, असं त्यांनी मला प्रश्न विचारला। आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अशा कितीतरी गोष्टी आहे जे तुम्ही पाहू शकत नाही, काय ते राहत नाही का? जर तुम्ही ज्या गोष्टी पाहू शकत नाही आणि ते नसेल, अशी कोणती गोष्ट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। तर मला सांगा, तुम्ही ज्या गोष्टी पाहू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो अस्तित्वात नाही। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, एखादी गाव, एखादी देश, एखादी व्यक्ती जर तुम्हाला दिसत नाही, जर तुम्ही त्याला ओळखत नाही, तर तो काय अस्तित्वात नाही का? असं नसते। आपल्या सोचच्या परेही एक दुनिया असते, तर त्या दुनियेमध्येच आपला आत्माही समाविष्ट आहे। आता मला एक सांगा, तुम्ही ज्या परिवाराच्या व्यक्तीवर एवढं प्रेम करता आणि तो आपलं शरीर सोडते, तो जेव्हा मरतो, तर तुम्ही मला सांगा, शरीर तर तुमच्या समोरच पडलेलं राहते, मग तुम्ही का त्याला मुर्दा म्हणून ओळखता? का मुर्दा म्हणून त्याला तुम्ही संबोधित करता? याची बॉडी घेऊन जा असं का म्हणता? कारण त्याच्यामधला आत्मा हा निघून गेला आहे आणि आता ती फक्त आणि फक्त बॉडीच राहिली आहे। आता तर तुम्हाला विश्वास आला असेल ना। आता दुसरी गोष्ट म्हणजे, आत्मा मेल्यानंतर का रडते? आता तुम्हाला समजलं की आत्मा आहे, समजलं काय? समजावंच लागेल, आहेच, आत्मा आहे। आणि दुसरी गोष्ट, जो मेलेला माणूस आहे त्याची आत्मा बाहेर निघाल्यावर तो का रडतो, म्हणजे मेल्यानंतर आत्मा का रडते? गरुड पुराणानुसार म्हणतात की आत्मा आपल्या परिवारात, आपल्या घरामध्ये 14 दिवस घुमत असतो, फिरत असतो आणि तो बघत असतो की माझ्या बिना यांचं कसं होणार, असं त्याला काळजी पडते आणि तो पाहतो, तो आपल्या शरीरात बार बार जाण्यासाठी प्रयत्न करतो, पण तो बांधल्या गेला असतो। कारण एक वेळा शरीरातून आत्मा निघाला की तो पुन्हा त्या शरीरामध्ये प्रविष्ट करू शकत नाही। त्या कारणानं तो इतका धडपड करूनही त्याचा काही उपयोग नसतो। आणि म्हणून मग त्या आत्म्याला कळते की हे सगळे जर माझे नातेवाईक थोडा वेळ लढताना पाहत आहे, मग त्याला तो आपल्या शरीराला जळताना पाहतो। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जो आपल्या एकदम जवळचे परिवारातले असे ते हळूहळू बोलू चालू लागतात, आपलं दुःख त्या बॉडीला त्या प्रियजनाला विसरून जातात, थोडं विसरायला लागतात आणि आपल्या जीवनामध्ये जसं होते तसं सुरळीत त्यांचं चालू राहते। मग त्या आत्म्याला एवढा पश्चाताप होतो आणि एवढा पश्चाताप होतो की मी यांच्यासाठी, जे माझे होतेच नाही, मी त्यांच्यासाठी जीवनभर कष्ट करत राहिलो, मी न जाणे किती जणाचं मन दुखवून पैसा कमवत राहिलो आणि आपल्या शरीराला झिजवत राहिलो। दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं असं कोणतंच कर्म केलं नाही ज्याने तो परमेश्वर खुश होणार, याचा त्याला पश्चाताप येतो। कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कधी कुणाची मदत केली नाही आणि त्याचे काहीही
काही इच्छा अधुरे असतात, जे तो पूर्ण करू शकला नाही, त्याच्यासाठी तो रडायला सुरुवात करते आणि तो तिथल्या तिथं गुरफडून राहतो. फक्त आणि फक्त मी मोहमायामध्येच फसून राहिलो. काश मला जर डबल ती बॉडी भेटली तर माझे राहिलेले काम काश मी करू शकलो असतो तर. म्हणून आत्मा रडतो. जसं जिते जी बी जिवंत असताना प्रत्येकाचा आत्मा प्रभूसाठी रडतो. एखाद्या मंदिरात गेल्यावर त्याला आपोआप रडू फुटतं, तसाच तो मेल्यानंतरही प्रभूसाठी रडायला सुरुवात करतो, आपल्या कर्माचा पश्चाताप करतो. तिसरी गोष्ट, आपण आपल्या प्रियजनासाठी काय करू शकतो. तर तुम्हाला सांगू, मेल्यानंतर जीवन संपत नसते. एक नवीन आयुष्य चालू होण्यासाठीच तो इथलं शरीर सोडते. काहीतरी कारणाने त्याचा जन्म झाला आणि काहीतरी कारणाने तो या पृथ्वीवर आपले कर्म भोगण्यासाठी आला. संचित कर्म बनवले, त्यांनी नवीन काही कर्म केले, असं त्याचं मिळून संचित कर्म तयार झाले. आता तो पुढच्या प्रवासाला निघाला. तर आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. तर ज्या वेळेस जो आपला प्रियजन मरतो त्यावेळेस त्याच्यासाठी जास्त शोक करू नये. कारण तुम्ही जास्त शोक केल्यानंतर त्या आत्म्याला जाण्याची इच्छाच होणार नाही. तो प्रभूला 10 वेळा थांबा, काही दिवस मला वेळ द्या, मला बघू द्या माझ्या बिना होते की नाही. कारण पहिलेच गरुड पुराणानुसार 14 दिवस मिळते, त्याच्यानंतरही तो आपले दिवस मागत राहतात आणि त्याचा वेळ निघाला की मग तो भटकत राहणार. म्हणून त्याला सुखरूपाने आपली यात्रा करू द्यावं. हेच आपण त्या आपल्या प्रियजनासाठी केलं पाहिजे. जास्त शोक करू नये, जास्त त्याची आठवण करू नये. त्याला फक्त प्रभूसमोर एकच प्रार्थना करावी की जो माझा प्रियजन आहे त्याला मुक्ती द्यावी आणि त्याचा प्रवास सुखाचा व्हावं. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 गोष्टी समजल्या असेल की आत्मा असतो, आत्माही रडतो आणि आपण आपल्या प्रियजनाच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काय केलं पाहिजे. तर काय तुम्ही ह्या गोष्टीला सहमत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीही खुश राहा आणि दुसऱ्याच्याही खुशीचं कारण बना. हरे कृष्णा.